नमस्कार, माझं नाव अनर्जित चौहान. मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये एक रहिवासी आणि टॅक्स पेयर. एक विषय गाजतोय, गोमांस. नवी मुंबई महानगरपालिकेचा FRU जनरल हॉस्पिटलमध्ये लागलेला एक पोस्टरच्या संदर्भात. त्या पोस्टरमध्ये काय झालं, गोमांस असं लिहिलेला चाइल्ड फिडिंगला, आणि त्या चाइल्ड फिडिंगवरती गोमांसचा जे बॅनरमध्ये जे प्रिंट होता त्याच्यावरती बरेच गदारोळ झाले. महासभामध्ये पण गाजला आणि तत्काल महानगरपालिकाचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी त्या डॉक्टर इंगळे मॅडमला बदली करून ऐरोलीमध्ये टाकला. गुड, ठीक आहे, फास्ट, द इनिशिएशन इज फास्ट. बट त्याची रूट कॉज काय आहे डॉक्टर शिंदेला माहिती आहे का? महासभेला माहिती आहे का? ती जी पोस्टर होती, ती जी बॅनर होती महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, हॉस्पिटलचा बॅनरमध्ये जे भिंतीवरती जे लावलेला, त्याच्यामध्ये महानगरपालिका कुठे लिहिलेलं आहे? NMMC नवी मुंबई महानगरपालिका लिहिलं आहे का? ही ऍक्च्युली कोण गोष्ट बघणार? मग त्याच्यावरती मला आयुक्तांना आणि या अख्खा महासभा आणि महापौर मॅडमला मी अशी विनंती करेन की जी पोस्टर लागलेली आहेत याच्यामध्ये महानगरपालिकेचा रोल काही दिसून येत नाहीये. आणि बरीच गोष्टी झाली, AI वरती हा प्रकरण टाकू नका. प्रूफ रिडिंग चुकलं, त्या डॉक्टरचा चुकलं, MS चा सुप्रिटेंडेंटचा चुकलं. पण ही जी पॅनल आलेली, ती पॅनल कुठून आली? एका ऑर्गनायझेशन कडून, ज्याला आपण बोलतो IAP आणि IYCF. याचा अर्थ इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियन आणि इन्फंट युथ चाइल्ड फीडिंग. ही जी संस्था आहे, ही संस्था हेल्थ मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये काम करतात. आणि ही जी यंत्रणा आहे, या यंत्रणांनी ही सगळं पोस्टरबाजी ही महानगरपालिका आणि इतर हेल्थ डिपार्टमेंटला पण दिला असेल, जिथे जिथे ऍक्च्युली गव्हर्नमेंटची बॉडी आणि गव्हर्नमेंटची जी स्कीम चालतात अर्बन एरियामध्ये जी आहे. तर माझी अशी विनंती राहील महासभामध्ये बसलेले सगळे नगरसेवक, महापौर आणि आयुक्तांना याच्यावरती ताबडतोब लक्ष द्या आणि संबंधित ही जी ऑटोनॉमस बॉडी आहे IAP, याच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल करा, FIR करा. आणि हे बघा की त्यांनी जे 2016चा जे कायदा आहे महाराष्ट्र ॲनिमल क्रुएल्टीवरती, हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. माझी डिमांड आहे आणि माझी रिक्वेस्ट पण आहे की याच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल करा, FIR करा आणि त्या कन्सर्न एजन्सीवरती जो कोणी ऍक्च्युली त्याची कमिटी धारक असतील त्यांना ताबडतोब तुरुंगात टाका. धन्यवाद.